Mumbai Tuck brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा रिक्त झाल्यानंतर त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाण्यास आग्रही होते, परंतु त्यांच्या पुतण्या समीर भुजबळला मंत्रिमंडळात घ्यावं अशी भुजबळांची इच्छा होती. भाजप हायकमांडकडनं याला नकार आल्यानंतर या स्पर्धेतनं भुजबळांनी आता माघार घेतलेली आहे. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेंद्र जैन यांचं नाव आता राज्यसभेसाठी पुढे करण्यात आलंय. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. आता राजेंद्र जैन नेमके कोण आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊयात. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचे विश्वासू असलेले राजेंद्र जैन हे यापूर्वी विधान परिषदेवर आमदार म्हणून कार्यरत होते. राजेंद्र जैन हे प्रफुल्ल पटेल यांचे स्वीय सहाय्यक राहिलेले आहेत. राष्ट्रवादीचे विदर्भाचे नेते म्हणून देखील त्यांची आता ओळख आहे. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी पटेल यांचे पीए म्हणून काम पाहिलं होतं आणि त्यानंतरच राष्ट्रवादीमध्ये सुद्धा त्यांनी त्यांचा जम बसवला होता. त्यांचं काम त्यांनी वाढवलं होतं. त्यानंतर त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आलं होतं. भंडारा गोंदिया या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातनं त्यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठवण्यात आलं होतं. पक्षाने त्यांच्यावर पूर्व विदर्भाची देखील जबाबदारी टाकली होती. राष्ट्रवादीच्या पूर्व विभागातील संघटनात्मक बांधणीमध्ये त्यांचं महत्त्वाचं आणि मोठं योगदान राहिलेलं आहे. शैक्षणिक क्षेत्रातही राजेंद्र जैन यांचं योगदान आहे. गोंदिया एज्युकेशन सोसायटीचे सचिव म्हणून त्यांनी अनेक वर्ष यशस्वीपणे काम पाहिलं आहे. राजेंद्र जैन यांचं नाव जरी आता निश्चित झालं असलं तरी त्याआधी अनेक घडामोडी या छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी घडल्या होत्या. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीची बैठक ही छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी झाली होती. म्हणजे जी कोर कमिटीची बैठक आहे त्याच्या आधी एक बैठक ही छगन भुजबळ यांच्या सातपुडा निवासस्थानी झाली होती. दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ हे सगळे या बैठकीमध्ये उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दिल्ली हायकमांडकडून आलेल्या निरोपाबाबत या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी कोर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत जैन यांचं नाव निश्चित करण्यात आलं. यापूर्वी या जागेवर मंत्री छगन भुजबळ यांचं नाव चर्चेत होतं. मात्र भुजबळ यांच्या आमदारकीच्या आणि मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या जागी त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांची वर्णी लावण्यात यावी ही अट भुजबळ यांनी घातली होती. भुजबळ यांची ही अट भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी अमान्य केल्याने भुजबळ यांनी स्पर्धेत माघार घेतली. त्यानंतर जैन यांच्या नावावर एकमत करण्यात आलं. दरम्यान या निवडीनंतर प्रफुल्ल पटेल यांचं पक्षातील जे वजन होतं ते पुन्हा एकदा सिद्ध झालंय. गेल्या काही काळामध्ये प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांच्यातील सुप्त संघर्ष हा सगळ्यांनी पाहिलेला आहे. तो समोर देखील आला होता. राष्ट्रवादी पक्षाने आयोगाला पाठवलेल्या पत्रात पदाधिकाऱ्यांच्या यादीत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचं नाव वगळण्यात आलं होतं. दुसरीकडे आधीचे पत्रव्यवहार ग्राह्य मानू नये असं देखील निवडणूक आयोगाला सांगण्यात आलं होतं. या सगळ्यातून पक्षातील संघर्ष हा समोर आला होता. या सगळ्यानंतर पटेल तटकरे हे संतप्त झाले होते. सुनेत्रा पवार यांनी या दोघांची नंतर समजूत काढली होती आणि या दोघांचं नाव वगळणं ही प्रशासकीय चूक असल्याचं सुद्धा त्यांनी आयोगाला सांगितलं होतं. तसा पत्रव्यवहार त्यांनी आयोगाशी केला होता. आता राजेंद्र जैन यांना उमेदवारी मिळाल्याने पटेल यांनी पक्षातील त्यांचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केलंय. या निवडीनंतर सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. भुजबळ नाराज नसल्याचं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. आता राजेंद्र जैन यांच्या निवडीने प्रफुल्ल पटेल यांनी पक्षातील आपलं स्थान अधिक मजबूत केल्याची चर्चा आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं, या निवडीबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल ते सुद्धा करा. धन्यवाद.